नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या तरुण उद्योजक या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तर आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात. मित्रांनो, आज 20 ऑगस्ट 2025 आहे. तर आज पोलीस भरतीचा GR आला आहे, तो आपण बघूया. मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन निर्णय क्रमांक पोलीस 1125 प्रकरण 173 पोल मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई 400032. मित्रांनो, खाली बघू शकता वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक मित्रांनो प्रस्तावना दाखवलेली आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दिनांक 1 जानेवारी 2024 ते दिनांक 31 डिसेंबर 2024 या कालावधीत रिक्त झालेली व दिनांक 1 जानेवारी 2025 ते दिनांक 31 डिसेंबर 2025 या कालावधीत रिक्त होणारी पदे भरण्यासाठी राबवायच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला. त्यास त्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. शासन निर्णय महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दिनांक 1 जानेवारी 2024 ते दिनांक 31 डिसेंबर 2024 या कालावधीत रिक्त झालेली पदे 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत रिक्त होणारी एकूण 15,631 पदे भरतीकरता उपलब्ध होणार आहेत. मित्रांनो, सदर पदाचा तपशील खालीलप्रमाणे आहे, तो बघूया. पदनाम आणि रिक्त पदांची संख्या बघूया. मित्रांनो, पोलीस शिपाईसाठी एकूण 12,399 पदे आहे. पोलीस शिपाई चालकसाठी 234 पदे आहे. बॅट्समनसाठी 25 पदे आहे. सशस्त्र पोलीस शिपाई त्यासाठी 2,393 पदे आहे. कारागृह शिपाई त्यासाठी 580 पदे आहे. एकूण मित्रांनो 15,631 पदे आहे. वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील 30/9/2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये ज्या प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत, अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे 50% भरण्यास अनुमती देण्यात आली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदाची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील 100% रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील उपरोक्त नमूद 15,631 रिक्त पदे 100% भरण्यास वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 30/9/2022 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून सूट देण्यात येत आहे. मित्रांनो, सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 4/5/2022 व दिनांक 21/11/2022 च्या शासन निर्णयातील तरतुदीमधून शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती सन 2024-25 ची भरती प्रक्रिया घटक स्तरावरून राबविण्यात तसेच OMR आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. मित्रांनो, सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरता आवेदन अर्ज सादर करण्यात पात्रता ठरविण्यात येत आहे. प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी यापूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता 450 रुपये व मागास प्रवर्गातील उमेदवारांकरता 350 रुपये इतके परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहे. मित्रांनो, रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरता खर्च करण्यात मान्यता देण्यात येत आहे. मित्रांनो, खाली बघू शकता प्रस्तुत भरती प्रक्रिया अंतर्गत आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराच्या एकत्रित अर्ज स्वीकृती, छाननी व तत्सम कामाकरिता बाह्य सेवा पुरवठादार कंपनीची निवड करण्याचे अधिकार अप्पर पोलीस महासंचालक, प्रशिक्षक व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात येत आहे.
सदर परीक्षा पद्धतीच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना आदेशानुसार पोलीस घटकांना सविस्तर सूचना देण्याकरिता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी परिपत्रक निर्गमित केले आहे. सदरची भरती प्रक्रिया पारदर्शीपणे राबविण्याची व संनियंत्रण करण्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांची राहील. परीक्षेसंदर्भात आक्षेप, वाद, न्यायालयीन प्रकरण, विधानमंडळ कामकाजविषयक बाबी उद्भवल्यास त्यांची जबाबदारी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई व त्यांच्या अधीनस्थ संबंधित घटक गट प्रमुखांची राहील. मित्रांनो, शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचे www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक दिला आहे. मित्रांनो, बघून घ्या. मित्रांनो, 2025 मध्ये एक चांगला पोलीस होण्याची एकदम चांगली संधी आहे. मित्रांनो, सोडू नका. आपली शेवटची भरती म्हणून असं आपण कामाला लागा. मित्रांनो, व्यवस्थित ग्राउंड करा, अभ्यास वेळेवर करा. मित्रांनो, 2025 मध्ये आपल्याला वर्धेमध्ये यायचं आहे मित्रांनो, आणि घरच्यांची स्वप्ने पूर्ण करायची आहे. या अनुषंगाने आपण अभ्यासाला लागा, तयारीला लागा मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.